बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी क्रिकेटच्या मैदानातून आहे। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं शालेय क्रिकेटमधल्या संघामध्ये प्रत्येकी 14 खेळाडूंचा समावेश असावा असा प्रस्ताव मुंबई क्रिकेट असोसिएशनला ठेवला होता। रोटेशन बेसिसवर हे खेळाडू मैदानात उतरतील आणि विशेष म्हणजे एमसीएनं सचिनच्या त्या प्रस्तावावर अनुकूलता दर्शवली आहे। तेव्हा शालेय क्रिकेटचा ढाचा बदलण्याची शक्यता यामुळे निर्माण झालेली आहे। अधिकाधिक मुलांना संधी मिळावी यासाठी सचिनने एमसीएच्या समोर हा प्रस्ताव ठेवला होता। त्यानंतर एमसीएनं मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशनला पत्र लिहून या प्रस्तावाविषयी माहिती दिली। विजय साळवी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विजय, सचिनने हा प्रस्ताव दिला आणि तो स्वीकारलाय देखील, पण या प्रस्तावामुळे नेमका काय बदल होईल? विलास, सचिनने आज नाही तर तब्बल 2013 साली हा प्रस्ताव दिला होता। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण सचिन जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधल्या त्याच्या पराक्रमामुळे जगभर पोहोचला असला तरी सचिनला पहिली ओळख कोणी मिळवून दिली असेल तर ती या मुंबईतल्या हॅरिस शील्ड स्पर्धेनं। विलास, हॅरिस शील्ड स्पर्धा म्हणजे मुंबई क्रिकेट मधली आंतरशालेय स्पर्धा। हॅरिस शील्ड आणि गाईड शील्ड, त्यामुळे हॅरिस शील्ड आणि गाईड शील्ड सचिन कोळून प्यायलाय। या स्पर्धेतले अनुभव कटू आणि गोड दोन्ही त्याच्यापाशी आहेत आणि म्हणूनच त्याने हा प्रस्ताव एमसीएला साधारण 3-1 वर्षांपूर्वी दिला होता। आणि त्याचं म्हणणं असं होतं की प्रत्येक संघात 14 खेळाडू असतात। या 14 खेळाडूंपैकी जे 11 उत्तम खेळाडू असतात त्यांना सातत्यानं खेळायची संधी मिळते, पण बाकीचे 3 खेळाडू जे केवळ मैदानात येतात, पाणी घेऊन इतर खेळाडूंना मध्ये ड्रिंक्स मध्ये पाणी देतात, पण त्यांना वर्षानुवर्ष प्रत्यक्षात क्रिकेट मैदानात स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्याची संधी मिळत नाही। या निमित्तानं सचिनच्या प्रस्तावाच्या निमित्तानं जो आता मुंबई क्रिकेट असोसिएशनने स्वीकारलाय, 14 खेळाडू जे संघात असतील त्यांना प्रत्येकाला आलटून पालटून फलंदाजी किंवा गोलंदाजी करण्याची संधी मिळेल। त्यामुळे ते निराश पण होणार नाहीत आणि त्यांच्यामध्ये दडलेली जी गुणवत्ता असेल, जी एखाद्यावरती अन्याय होत असेल की त्याला बाहेरच बसवलंय, तर ती गुणवत्ता निवड समिती सदस्यांना पाहताही येईल आणि त्याच्यामुळे त्याचा प्रवास जो आहे तो पुढे देखील सुरू राहील। कुठलाही मुलगा निराश होणार नाही आणि त्याच्यातली गुणवत्ता ही दडलेली राहणार नाही। या दृष्टीनं हा सचिनने दिलेला प्रस्ताव महत्वाचा होता। 3 वर्षाने तो मुंबई क्रिकेट असोसिएशनने स्वीकारलाय, पण नाण्याला जशी दुसरीही बाजू असते तशी दुसरी बाजू म्हणजे यामुळे सामन्याची स्पर्धात्मकता कमी तर होणार नाही ना, किंवा एखाद्या मुलांची जर गुणवत्ता कमी असेल आणि समोरचा फलंदाज चांगल्या गुणवत्तेचा फलंदाज असेल तर तो याच्यावर मोठी धावांची रास देखील उभी करू शकेल का, असेही अनेक प्रश्न नाण्याच्या दुसऱ्या बाजूत दडलेले आहेत। विलास, नक्कीच अनेक प्रश्न आहेत, पण तुम्ही सांगितलात त्याप्रमाणे 3 वर्ष लागली केवळ प्रस्ताव स्वीकारायला। अंमलबजावणीला किती वेळ लागू शकतो त्याबद्दल काही कळतंय का? विलास, ज्या अर्थी एमसीएने हा प्रस्ताव स्वीकारलाय, या वर्षीच्या स्पर्धा सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे कदाचित लगेचच जर पुढचं वर्ष सुरू होईल तेव्हा हा प्रस्ताव अंमलात येऊ शकतो। कदाचित त्याविषयी अजूनही एमसीएने सुतोवाच केले नाही, पण लगेच मला वाटतं आज रविवार आहे, पण उद्याच्या दिवसात जेव्हा एमसीएची कार्यालयीन वेळ असेल तेव्हा या संदर्भात नेमकं काय भूमिका आहे ती आपल्या समोर येऊ शकते। विलास, नक्कीच ही सगळी भूमिका आहे ती जास्तीत जास्त खेळाडूंना खेळता यावं यासाठी सचिनने हा प्रस्ताव दिला आणि तो स्वीकारला देखील। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा एमसीए समोरचा हा प्रस्ताव ठेवला होता, त्यानंतर एमसीएनं मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशनला पत्र लिहून प्रस्तावाविषयी माहिती दिली। प्रत्येक संघात प्रत्येकी 14 खेळाडूंचा समावेश असावा हा प्रस्ताव आहे। प्रत्येक संघातील केवळ 11 जण क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरतील। विशेष म्हणजे संघातील सर्व 14 जणांना गोलंदाजीची संधी मिळणार। प्रत्येक सामन्यात 6 नव्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळेल। 300 सामने झाल्यास प्रत्येक मोसमात 1800 खेळाडूंना वाव मिळेल। म्हणजे इतका मोठा विचार सचिनने केलेला आहे या सगळ्या खेळाडूंसाठी आणि स्वाभाविकपणे खेळाडूंनी याचं स्वागत तर नक्कीच केलं असणार।